नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म्य अध्याय 9. आणि या 9व्या अध्यायामध्ये शुंभाचा वध आहे. निशुंभाचा वध आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु ज्योतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री चंडिकाय नमः. शौनकादी म्हणती सुतासी सुरत राजा म्हणे मेधा ऋषी. विचित्र हे आख्यान आम्हासी निरूपले स्वामिया. देवीचे हे चरित्र आघाद त्यात रक्तबीजाचा वध. तो आम्ही ऐकला सावध चित्ता आपले करोनिया. आता पुन्हा ऐकावया लागून इच्छित असे माझे मन. रक्तबीज पावल्या मरण पुढे काय वर्तले. शुंभ निशुंभ दोघे परम काय करते झाले कर्म. त्याचा आम्हा युद्ध धर्म निरुपावा स्वामिया. ऋषी म्हणे नृपा लागोनी आता सावध व्हावे बनी. रक्तबीज पडता रणी सर्व सैन्य विध्वंसिले. नाश झाला हे पाहून क्रोधे भरला शुंभ जान. रागे निशुंभ ही तक्षण युद्धा लागे निघाला. त्यांच्या उभयतासी अग्रपृष्ठी असंख्यात निघाले असुर जेठी. क्रोधे चावणी ओष्टपुटी देवीवरी चालले. शुंभई घेऊन असुर सेना क्रोधे निघता झाला रणा. युद्ध देऊन या मातृगणा देवीवरी धावला. तेव्हा शुंभ निशुंभाचे युद्ध देवीशी झाले निकराचे. भय करुणी सकळ देवाचे धैर्य खचले सर्वई. बाणपर्जन्याच्या धारा त्या माझी शिरे वर्षती गारा. अशुद्ध जळावे एकसरा चालले पुर तुंबळ. गज तुरंग रथासहित पदातीही चालले वाहत. असंख्य असुराचा होय घात प्रलय थोर वर्तला. देवीने सोडून आपले बाण छेदले दैत्याचे शरनिर्वाण. शुंभ निशुंभांचे अंगी जाण ताडण करती जाहली. खड्ग घेऊनी तीव्र धार निशुंभ धावणी सत्वर. क्रोधे सिंहाच्या मस्तकावर ताडण करता झाला. मग देवीने तीव्र शरे करून खड्ग पाडला छेदून. अष्टचंद्र रेखित जाण ऐसी ढाल ही छेदली. ढाल तलवार छेदली पाहुणी शक्ती मोकलेली. जिची त्रैलोक्य प्रभा पडली कडकडवणी आली ती. तव त्या शक्ती ते पाहून देवीने सोडले सुदर्शन. वरचे वरी द्विधा करून क्षणमात्रे टाकेली. निशुंभ क्रोधावला ते अवसरी त्रिशूळ टाकला देवीवरी. देवीने तो मुष्टी प्रहारी चूर्ण केला क्षणार्धे. मग गदा तोलोनी असुर टाकिता झाला देवीवर. देवीने त्रिशूळे सत्वर भस्म केली क्षण मात्रे. त्यानंतर परशु घेऊनी धावता झाला तय क्षणी. देवीने तीव्र बाण मारुनी भूमीवरी मूर्छित पाडला. निशुंभ पडता भूमीवरी क्रोधे शुंभ धावला सत्वरी. बैसोन्या रथांतरी आयुधे धरी करात. अष्टभुज तया लागून त्यात अतुल अष्टायुधे जाण. त्याही व्यापोनी सर्व गगन शोभता झाला ते काळी. शुंभ आला हे देखून देवीने शंख वाजविला पूर्ण. धनुष्य टनत्कारे करून ब्रह्मांड हे गाजविले. त्यात घंटानादाचा ध्वनी नाद भरला दिग्गज करणी. तो नादासूर ऐकोनी पाठी दळती शुंभाच्या. त्यात वाद्यांचा घोष अपार असुर गर्जती भयंकर. स्वर्ग मृत्यू पाताळ अंबर नादे भरले सर्वही. त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी. प्रतिध्वनी अंतराळी भयंकर दाहला. पृथ्वी थरारली अंतरी शेष टाको पाहे सत्वरी. चतुर्दश लोकाभितरी प्रलय काळ वर्तला. दिग्गज झाले मूर्छित इतरांचा झाला अंत. गतप्राणा संख्यात दैत्य झाले ते काळी. त्यात काली उड्डाण करून दोन्ही कराते धरून आकाश पृथ्वी ते ताडण करती झाली ते काळी. ब्रह्मांड गर्जिले ऐसा नाद पूर्वी झाला जो प्रसिद्ध. कालीची गर्जना आघाद पूर्वनाद लोपला. त्यात शिवदूतीची गर्जना त्रास पावली असुरसेना. क्रोधावला शंभू राणा मारू पाहे देवी ते. क्रोधावला शुंभ राणा मारू पाहे देवी ते. शंभू आणि शुंभ एका उकारामुळे केवढा फरक पडतोय.
देवी म्हणे तया लागून तिष्ट तिष्ट आसुराक्षण सर्व देवांनी मिळून जय शब्द केला ते दवा शुंभ धावोनी तीव्र शक्ती टाकीता झाला देवीवरती जिच्या ज्वाला आकाशी धावती प्रलयाग्नी सारख्या तैसेच देवीने शक्ती सोडून तिचे केले निवारण शुंभाच्या सिंहनादे करून लोकत्रय व्यापिले त्याच्या सैन्याचा शब्द दारून मारा म्हणून उठला जाण निशुंभाच्या शब्दाते जिंकून शब्द झाला त्रिलोकी शुंभ असंख्य बाण सोडले देवीने आच्छादुनी टाकले देवीने शस्त्रशर वाहिले शुंभे छेदले क्षण मात्रे मग देवी क्रोध पाहुनी शूळ मारती झाली ते क्षणी त्याने शुंभ मूर्छा येऊनी भूमीवरी पडेला आधी निशुंभ मूर्छा येऊन पडला होता तेव्हा शुंभ धावला आता या दोघांबरोबरच देवीचं प्रचंड युद्ध चालू आहे आणि अनेक अस्त्र शस्त्र एकमेकावर सोडत आहेत अनेक नाद करत आहेत प्रचंड असे त्यांच्या आवाजानेच अक्षरशः सगळा ब्रह्मांड गोळ डळमळला आहे सप्तसमुद्र उचंबळून आले पृथ्वी हालू लागली शेषाला वाटतंय आता डोक्यावरनं मी टाकून द्यावं त्या पृथ्वीला देवीनं धनुष्य घंटानाद त्यात सिंहाचा आवाज असं सगळं काही ते गडबड मोठी युद्धाची धामधूम तिथं चालू आहे एकदा शुंभ मूर्छित पडला तेव्हा शुंभ लढायला आला आता तिने शुंभाला पण मूर्छित केलं तिष्ट तिष्ट आसुरा थांब थांब म्हणले आसुरा तुला बघते मी आणि मग शुंभाचा पण सिंह आहे तो पण सिंहावर बसून आलाय त्याला पण 8 हात आहेत त्याच्या पण हातामध्ये अनेक प्रकारची आयुध आहेत आणि मग ते एकमेकाला पूरक अशी शस्त्रास्त्र सोडून एकमेकाला कसं पराभूत करायचं हे दोघांचं चाललेलं आहे आता निशुंभ पडल्यावर शुंभ सावधान झाला तो इतक्यामध्ये जाणं निशुंभ झाला सावधान बघा हाती धनुष्य घेऊन बाण सोडीचे पलतवे चंडिके ते आणि काली ते सिंह आणि इतर शक्ती ते असंख्यात बाण मारून त्वरिते व्याप्त करता झाला निशुंभ अत्यंत मायावी जाण दशसहस्त्र भुजे करून 10 सहस्त्र चक्रे सोडणं देवी झाकली तयाने तेव्हा देवी क्रोध पावली असंख्य बाण सोडती झाली दशसहस्त्र चक्रे छेदली क्षण मात्र न लागत आता निशुंभ मोठा मायावी होता त्यानं 10,000 हात निर्माण केले आणि त्या 10,000 हातांनी 10,000 चक्र सोडले देवीवरती देवीला पुरी झाकून टाकले मग देवीने पण काय केलं आपले बाण सगळे सोडले आणि ती सगळी त्याचे जे क्षर आहेत ते सगळे छेदून टाकलेले आहेत मग आता तो देवीवरती गदा घेऊन धावला आहे गदा प्रेरुणी चंडिकेवरी निशुंभ तेव्हा गर्जना करी देवीने तीव्र खड्गधारी गदा छेदून टाकली इतक्यात घेऊन या शूळ निशुंभ धावला तत्काळ तव देवीने हृदय कमळ शूर प्रेरोनी फोडिले त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाणं महापराक्रमी बलसंपन्न तिष्ट तिष्ट बोलला सवेची चंडिकेने हास्य करूनी क्रोधे खड्ग मारला धावणी निशुंभाचे मस्तक छेदोनी धरणीवरी पाडले तेव्हा असुरदळी हाहाकार आकांत वर्तला झाला थोर निशुंभराज महासुर समरणांगणी पडियेला 9 कोटी मूर्ती समवेत 64 कोटी चामुंडा सहित देवी रणांगणी विलसत अनंत शक्ती जियेच्या स्वर्गलोकी आनंद थोर देववर्षती पुष्पभार लागला वाद्यांचा गजर स्तवन करती सर्वही त्यानंतर देवी वाहन सिंह क्रोधावला दारुण असंख्य सुराते भक्षून टाकीता झाला क्षण मात्रे तैसाच काली शिवदूती झाली असुराते भक्षिती कौमारीने मारून शक्ती कोट्यावधी मारले ब्रह्मशक्तीच्या मंत्रबळे असंख्यात ग्रासिले काळे महेश्वरीच्या त्रिशूळे भस्म झाले रणांगणी तिनं त्याच्या हृदयामध्ये त्रिशूळ टाकला होता तर ते दुसरं हृदय निर्माण झालं त्या हृदयातून दुसरा निशुंभ निघाला आणि थांब थांब तिला तिष्ट तिष्ट म्हणतोय मग देवीनं हास्य केलं आणि त्याचं शिरछेदन केलं मग मात्र तो जमिनीवरती पडला आहे सगळ्या आसुरामध्ये हाहाकार झाला आहे स्वर्गामध्ये सगळा आनंद झाला आहे आणि तिच्या ज्या 9 कोटी चामुंडा 64 कोटी काय जे सगळ्या देव्या आहेत त्या सगळ्या मात्र आनंद करत आहेत कारण असंही त्यांनी मागच्या अध्यायामध्ये त्यांचं ते रक्तबीजाचं सगळं रक्तप्राशन केले तर ते त्यांच्यावरती त्याचं आहेच तो असरच आहे एक प्रकारे मग या सगळ्या देव्यांनी आपल्या आपल्या शक्ती टाकल्या सिंहाने पण मोठा पराक्रम केला आणि हे सगळ्या असुरांना त्यांनी आता मारायला सुरुवात केलेली आहे
महेश्वरीच्या त्रिशूळे भस्म झाले रणांगणी. महिषारूढ ते बाराही असुर मारले तुंड घाई. दैत्या ते खंड विखंड पायी वैष्णवी करी चक्राने. इंद्रशक्ती वज्र सोडून तेव्हा असुरासी करी रण. कित्येक गेले मरून दृष्टी पाते नरसिंहीच्या. तेव्हा कित्येक नाश पावले कित्येक रणातून पळाले. कित्येकांचे तुटून गेले हस्तपाद रणांगणी. कित्येक कालीने भक्षिले काही शिवदूतीने विनाशिले. कित्येक सिंहाने खादले विध्वंसिले सर्वही. सर्व देवा हर्ष झाला मातृगणही आनंदला. मातृगण म्हणजे या सगळ्या देव्या आहेत ज्या पुरुषांच्या पासून शक्ती उत्पन्न झाली आणि सर्व देवी झाल्या त्या ह्या सगळ्या मातृगण आहेत. असो या प्रकारे झाला निशुंभ वध त्या समरी. आता पुढील अध्यायी जाण शुंभरणी पावेल मरण. ते महासरस्वतीचे आख्यान सांगतो झालो तुझ लागी. हे महात्म्य सुरस भवत तैसेची पवित्र निश्चित. श्रोत्या वक्त्यासी करुणी पुनित सद्वासना पूर्वी पै. व्यासे जैसे वर्णन केले तैसेची येथे निरूपले. त्याच्या श्रवण पटने वाहिले देवी संतुष्ट होतसे. त्या देवीसी नमस्कार माझे असत वारंवार. तिचे चरणी पदस्मरणी सादर राम मानसी लागो की. नमस्तस्ये 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 नमो नमः. इति श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने नवम अध्याय समाप्तः. श्री जगदंबार्पणमस्तु.